गोंयभरच्या करप्शनात टीसीपीतले अधिकारी घुसपल्यात. ब्युरोक्रेट्सा बगर करप्शन शक्यच ना. ह्या अधिकाऱ्यांक ख्यास्त भागोनच सुटकेचो श्वास घेतले. इनफ इज इनफ चळवळीन निर्धार उक्तायला. अन्याय आणि जमीन घोटाळ्या विरोधात झुजतल्या ॲक्टिव्हिस्टांचेर केसी घालपा बदला करप्ट ऑफिसरांचेर कित्याक कारवाय करिनात? सर फेर्दीन रिवेलोन सरकाराक खडे गाठ प्रश्न विचारला. गोंय घटक राज्य दिसाचे औचित्य पळोवन इनफ इज इनफ चळवळीन पणजे आझाद मैदानार जाहीर सभा घेवपाची परवानगी मागलेली. आधी ती दिवन उपरांत सरकारी कार्यावळ आसा अशें निमित्त सांगून ती कॅन्सल केली. त्या उपरांत ही सभा ऑनलायन घेवची पडली. ऑनलायन सभेक घसघशीत प्रतिसाद मेळ्ळो. हे चळवळीचो प्रेरक निवृत्त न्यायाधीश सर फर्दीन रिबेलोन ऑनलायन वचत मुदयेर थीक प्रश्न मांडले. ऐकात. हे करप्शन जे चालू आसा न्ही कॅन नॉट बी डन विदाउट हेल्प ऑफ ब्युरोक्रेट्स. आनी देखून आमी हे 17 केसीस जे आज मुखार येयल्यात आमी फाटीं सरपाना. वी वील परसिस्ट. वी वील डू एवरीथिंग पॉसिबल टू सी that is corrupt bureaucrats, corrupt members in the town and country planning board are finally prosecuted. हो म्हजो माय प्रॉमिस आमच्या गोंयच्या भावांक आनी भयणीक. आमी तुमकां विचारतात आनी आमी म्हणटात all this must end forthwith and those involved in changing FIRs must be brought to task and punished. आमी ओगे रावतलेत, मोने जातलेत, or are we going to be passive spectators to the destruction of our villages and towns and our way of life, our संस्कृती? तुमकां दिसता की आमी गोंयचो लोक दोळे दामतलेत म्हणून? तुमकां दिसता आमी गोंयचो लोक सदांच मने रावतलेत म्हणून? ना. जागृताय जाल्या, लोक उबे जाल्यात आनी लोक मुखार सरतले. ही सगळी सेक्शनां चोवन आनी करप्शन चोवन हांवें प्रधानमंत्रीक बरयलें, एक चीट बरयली की सेक्शन 17(2), 39A and 17A are the major sources of corruption in Goa, and we are with you in fight against corruption. रावत हांव प्रधानमंत्रीच्या ऑफिसा लागून एक उत्तर येवपाक, अजून तरी उत्तर येयलें ना. हे सगळें बंद करपाक, टू स्टॉप ऑल दीज इलेगलिटीज, आमी द गोवा एग्रीकल्चरल लँड्स ॲक्ट 2026 ड्राफ्ट केले, सगळ्या कडेन दिले. ओपोजिशन पार्टिजांनी हे बिल असेंब्लीक मांडला, पण हे अजून बिल डिस्कस जालें ना. आनी आतां आमी वतलेत गव्हर्नरा कडेन. आमी मिटींग मागल्या की गोवा असेंब्ली समन करची म्हणून आनी हे बिल डिस्कस करची म्हणून. तशेंच आमची मागणी हे 10 पॉयंट चार्टराची बद्दल, आनी तातूंत आनी एक मुख्य म्हणजे कॅरिंग कॅपॅसिटी. ही कॅरिंग कॅपॅसिटी स्टडी करपाक गांवांनी बजेटाक पयशे दिवचे म्हणून मांग केल्ली, पूण आज पासून ₹1 लागून सरकारान आपले बजेटींग दिलें ना. फेस्टिवलाक कोट्यांचे रुपये खर्च करतात, पूण आमच्या गोंयच्या लोकांक सांबाळपाक तेमचे कडेन ₹1 बी ना. इतली वर्सां जालीं आनी आतांय बी आमचे NGO एक्टिविस्ट लढटात. कोणा लागून? आपल्या फायद्याक लागून न्ही. हे लढटात गोंय सांबाळपाक. हे लढटात लोकांक लागून, तेमची लायफ सांबाळपाक, आमची गोंयची अस्मिता सांबाळपाक, संस्कृती सांबाळपाक, आमचे दोंगर सांबाळपाक. आनी तुमी हेंचेर केसो घालतात.
अरे तुम्ही सरकारी आणि जे दुसरे आसात, why don't you file cases against all these corrupt officials and corrupt ministers?